जय जय श्री स्वामी समर्थ. श्रोत्यांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकताना फक्त कान उघडे ठेवा, पण मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी ठेवा. कारण ही कथा ऐकणं नाही, ही अनुभवणं आहे. ही कथा आहे श्रद्धेची, संयमाची, प्रारब्धाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी कसे आपल्या प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात याची. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात नाव फारसं महत्त्वाचं नाही. एक साधा, गरीब पण मनाने प्रामाणिक माणूस राहत होता. नाव त्याचं रघुनाथ. रघुनाथकडे ना मोठी शेती, ना धनदौलत, ना कुठली मोठी ओळख. पण एक गोष्ट त्याच्याकडे भरपूर होती, श्रद्धा. तो रोज पहाटे उठायचा, आंघोळ करायचा आणि घरातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामींच्या छोट्याशा फोटोसमोर हात जोडून बसायचा. तो रोज एकच प्रार्थना करायचा, स्वामी, आजचा दिवस नीट जाऊ दे. मी कुणाचं वाईट नको करायला, आणि माझ्या हातून कुणाचं भलं घडलं तर ते तुझ्या कृपेनेच. हे शब्द तो रोज म्हणायचा आणि मग कामाला जायचा. पण आयुष्य कधी कोणाला सरळ वाट दिली आहे? एकामागून एक संकट त्याच्या आयुष्यात यायला लागली. काम सुटलं, घरात आजारपण आलं, कर्ज वाढलं. लोक तोंड फिरवू लागले. ज्यांना तो मदत करायचा तेच लोक म्हणू लागले, इतकी पूजा करून काय मिळालं तुला? कोणी म्हणालं, देव खरंच असता तर तुझी अवस्था अशी झाली असती का? हे शब्द ऐकून रघुनाथचं मन कधी कधी हादरायचं. पण एक गोष्ट त्यानं कधीच सोडली नाही, स्वामींवरची श्रद्धा. एके दिवशी परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात खायला काहीच उरलं नव्हतं. बायको डोळ्यात पाणी घेऊन बसलेली, मुलं भुकेनं गप्प. त्या दिवशी रघुनाथ खूप वेळ स्वामींच्या फोटोसमोर बसून राहिला. काही मागितलं नाही, फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, आज जर काहीच मिळालं नाही तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, पण मला एवढी ताकद दे की माझी श्रद्धा ढळू नये. हे शब्द म्हणताना त्याचा गळा भरून आला. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं पाहिलं, एक साधा फकीर, अंगावर मळकट वस्त्र, डोळ्यांत विलक्षण तेज आणि चेहऱ्यावर अपार करुणा. तो फकीर म्हणाला, रघुनाथ, तू मला ओळखतोस का? रघुनाथ थरथरत म्हणाला, स्वामी, मी ओळखतो, पण मी लायक नाही. फकीर हसला. तो हसणं म्हणजे शब्दांत सांगता येणार नाही असं. तो म्हणाला, लायक नालायक मी ठरवत नाही, श्रद्धा खरी आहे की नाही ते पाहतो. सकाळी जाग आल्यावर रघुनाथचं मन शांत होतं, पण परिस्थिती तशीच होती. तो त्या दिवशी गाव सोडायचं ठरवतो. मनात विचार, इथे राहून काय उपयोग? निघताना तो स्वामींच्या फोटोला हात लावून म्हणतो, स्वामी, मी चाललोय, पण तू माझ्या हृदयातून जाऊ नकोस. तो चालत चालत एका निर्जन रस्त्यावर आला. दुपारची वेळ, ऊन, पाणी नाही. तेवढ्यात त्याला दूर एक फकीर दिसतो, अगदी स्वप्नात दिसलेला तसाच. तो जवळ येतो आणि म्हणतो, का रे, कुठं चाललास? रघुनाथ म्हणतो, माझ्या नशिबापासून दूर. फकीर हसतो. नशीब कधी पळून जात नाही, ते आपल्यासोबतच चालत असतं. फकीर त्याला एका झाडाखाली बसायला सांगतो. त्याच्या झोळीतून थोडं अन्न काढतो. दोघे मिळून खातात. फकीर विचारतो, स्वामींवर विश्वास आहे? रघुनाथ म्हणतो, आहे, पण कधी कधी मन थकतं. फकीर म्हणतो, मन थकलं तरी चालेल, श्रद्धा थकू देऊ नकोस. तेवढ्यात फकीर अचानक नाहीसा होतो. रघुनाथ हादरतो, डोळे पुसतो आणि लक्षात येतं, जिथं तो बसला होता तिथं फक्त भस्म पडलेली. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, स्वामी भेटून गेले होते. त्या दिवसापासून त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. अचानक नाही, चमत्कारासारखं नाही, पण स्थिर. काम मिळतं, कर्ज फिटायला लागतं, घरात समाधान येतं. पण सर्वात मोठा बदल त्याच्या मनात. तो आता संकटांना घाबरत नाही. तो म्हणतो, स्वामी आहेत. वर्ष जातात. रघुनाथ वृद्ध होतो. एके दिवशी तो स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणतो, स्वामी, माझ्या आयुष्यात तू जे केलंस त्याबद्दल धन्यवाद नाही म्हणू शकत, कारण तू काही केलंस असं नाही, तू कायम सोबत होतास. त्या दिवशी शांतपणे त्याचा देहांत होतो. चेहऱ्यावर विलक्षण शांतता. गावकरी म्हणतात, हा माणूस श्रीमंत नव्हता, पण समाधानी होता. श्रोत्यांनो, ही कथा फक्त रघुनाथची नाही, ही तुमची माझी आहे. आपणही रोज म्हणतो, स्वामी, माझं ऐकलं नाहीस. पण खरं काय आहे माहितीये? स्वामी कधीच आपल्याला सोडत नाहीत, फक्त आपण त्यांची वेळ ओळखू शकत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सुखात नव्हे, तुझ्या श्रद्धेत राहतो. आजही, या क्षणी तुम्ही जिथे आहात, ज्या अवस्थेत आहात, स्वामी तिथेच आहेत. फक्त एकच गोष्ट हवी, श्रद्धा. या कथेत